नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुत्वाकर्षण हे जे प्रकरण सुरू केलं होतं त्याचा पहिला व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर आता त्याचा जो दुसरा भाग आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, एकसमान वर्तुळाकार गती किंवा अभिकेंद्री बलाचे परिणाम हा आपला पुढचा पॉइंट आहे आणि तो संपूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, इथे आपल्या समोर दिसतंय. तर हे सगळं मी तुम्हाला कशा प्रकारे येतंय ते सगळं समजावून सांगणार. समजा एक ग्रह आहे. एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल किती असतं? एफ एम व्ही वर्ग छेद आर. बघा, ते सूत्र काय आहे? एफ एम व्ही वर्ग छेद आर. म्हणजे समजा एखादा ग्रह कसा असेल, सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल. म्हणजे समजा मधी सूर्य आहे आणि ग्रह काय करतोय? सूर्याभोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतोय की ज्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? आर आहे. ग्रह सूर्याभोवती काय करतोय? हा जो मधला सूर्य आहे त्याच्या भोवती वर्तुळाकार कक्षेत फिरतो. खरं तर लंब वर्तुळाकार असतो, पण आपण आता समजताना काय समजणार आहे की वर्तुळाकार कक्षेत तो फिरत आहे. मग त्याचा जर वर्तुळाकार कक्षेत फिरत असेल तर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल. बघा, अभिकेंद्री बल हे कुठं असतं? केंद्राच्या दिशेने. मग आत्ताच मी आकृती काढली होती, मधी कोण होता? सूर्य. म्हणजे केंद्राच्या दिशेने म्हणजेच काय? सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्री बल किती असतं? तर हे सूत्र लक्षात ठेवायचं, एफ एम व्ही वर्ग छेद आर. आता यम काय आहे? बघा, ग्रहाचे वस्तुमान. व्ही म्हणजे खरं तर मी वस्तूची म्हटलंय, पण त्या ग्रहाची चाल, स्पीड किती आहे त्याचं, ते म्हणजे व्ही. आणि आर म्हणजे त्या वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या, म्हणजे केंद्रापासूनचं अंतर, त्रिज्या. आता बघा, ग्रहानं एका कक्षेत पार केलेले अंतर. आता बघा, मधी सूर्य आहे आणि त्याच्या भोवती ग्रह फिरलेला आहे. तर ग्रह काय करणार आहे? समजा इथून त्यानं चालू केलं तर इकडून फिरत जाऊन परत इथे येणार आहे. म्हणजे इथं येऊन परत काय होणार? एक फेरी पूर्ण होणार. मग आता एक फेरी म्हणजे काय? तर ही वर्तुळाची ही एक फेरी. फेरी म्हणजेच काय? तर त्या वर्तुळाचा परीघ. परीघ म्हणजे आपण वर्तुळाचा परीघ काय म्हणतो? बाहेरची जी लांबी आहे त्याला आपण काय म्हणतो? परीघ म्हणतो. म्हणजे ती झाली वर्तुळाची परीघ. म्हणजे एक ग्रहाने एका परिक्रमेत पार केलेले अंतर काय असणार आहे? कक्षेचा परीघ. आणि परीघाचं सूत्र काय? तर 2 पाय आर. आपण भूमितीमध्ये शिकलेलं आहे, 2 पाय आर, किंवा गणिताच्या 8वी मध्ये पासून तुम्ही हे शिकत आलात. मग आता आर काय आहे? सूर्यापासूनचा अंतर किंवा केंद्रापासूनचा अंतर. हा झाला कक्षेचा परीघ. आणि लागलेला वेळ, आपण आवर्तन काल बघितलं. बघा, आवर्तन काल म्हणजे काय? तर ग्रहाभोवती एक फेरी मारण्यासाठी, एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतो आपण? आवर्तन काल टी असं म्हणतो. म्हणजे लागणारा वेळ, एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किती असणार आहे? आवर्तन काल टी. मग व्हीचं सूत्र काय? तर कक्षेचा परीघ. कक्षेचा परीघ किती आलाय? 2 पाय आर छेद आवर्तन काल म्हणजे किती? टी. व्ही म्हणजे काय म्हटलं मी? चाल. चाल म्हणजेच काय म्हणतो? त्याला आपण स्पीड म्हणतो. म्हणजे किती अंतर पार केलंय भागिले किती वेळ लागला. म्हणजे कक्षेचा परीघ 2 पाय आर, एवढा अंतर त्यानं पार केलं. आवर्तन काल एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती लागतोय? टी. जे काय आलं बघा, हे 2 पाय आर चे टी. याला क्रमांक 2 द्यायचा. आता काय करायचं बघा, हे जे व्ही बरोबर आले 2 पाय आर, ते वरती वापरायचं. म्हणजे इथं व्ही काढून काय ठेवायचं? 2 पाय आर छेद टी ठेवायचं. म्हणजे बघा, एफ बरोबर एम व्ही काढलं, व्हीच्या जागी काय ठेवलं सांगा? ते असं होतं बघा, एम व्ही वर्ग छेद आर. तर इथे एम व्ही वर्ग छेद काय आहे? आर. मग त्यातला व्ही वर्ग काढला. व्ही वर्गाची किंमत काय केली? काढली. व्ही वर्गाच्या जागी काय ठेवलं? व्ही ची किंमत काय आली? 2 पाय आर छेद टी. ती इथे ठेवली.
आता ती ठेवल्यानंतर बघा 2चा वर्ग किती येणार आहे यातल्या, बघा इथे 2 आहे, तर 2चा वर्ग 4 आला. परत पाय वर्गाचं काय येणार, पाय वर्ग. यम कंसाच्या बाहेर आहे त्यामुळे त्याचा वर्ग करायचा नाही, ते आहे तसं ठेवायचं. त्याच्यानंतर म्हणजे यमला आहे तसं ठेवलेलं आहे. आरचा वर्ग केला, आर वर्ग झाला, आणि खाली टीचा वर्ग म्हणजे काय झालं, टी वर्ग, आणि छेदातला एक आर वेगळा आहे, तो आर इथं खाली लिहिला. मग आता बघा वरच्या एका आरला खालचा एक आर कॅन्सल होणार, म्हणजे वरती एक आर काय होणार, शिल्लक राहणार. वरती आर वर्ग होता आणि खाली एक आर होता, तर 2ला 1 कॅन्सल झाले, म्हणजे वरती 1 शिल्लक राहणार. त्यामुळे वरती किती शिल्लक राहिला, आर. म्हणजे आपला यफ किती आला बघा, यफ बरोबर 4m पाय वर्ग आर छेद टी वर्ग, हा आपला यफ आला. आता काय करायचं, दोन्हीला इकडं वरती अंशाला पण आर वर्गनं गुणायचं आणि छेदाला पण आर वर्गनं गुणायचं. म्हणजे अंश आणि छेद यांना कितीनं गुणलं आपण, आर वर्गनं जर गुणलं तर आर वर्गनं गुणल्यावर काय होईल बघा, इथे 4m पाय वर्ग हे बाजूला काढले आपण, 4m आणि पाय वर्ग. खालचा हा आर वर्ग सुद्धा बाजूला काढला, इथे लिहिला, हे सगळं बाजूला काढलं आपण. मग राहिलं काय काय बघा, तर इथं आर गुणिले आर वर्ग, लक्षात घ्या, आर गुणिले आर वर्ग वरचा, इथे काही नाही म्हणजे घातांक किती असणार आहे, 1 आणि 2 किती येणार, 3. म्हणजे आर गुणिले आर वर्ग किती येणार आहे, आरचा घन, जे की इथं दिसतंय. आर गुणिले आर वर्ग काय येणार आहे, आरचा घन येणार आहे. खालचा आर वर्ग बाजूलाच काढलाय. आता बघा खाली आणखीन कोण राहिला, छेदामध्ये टी वर्ग, म्हणजे आर घन छेद टी वर्ग. आता बघा बाकीचं सगळं आहे तसं ठेवलंय, 4m पाय वर्ग छेद आर वर्ग हे सगळं बाजूला ठेवलंय. आता इथं काय करायचं बघा, इथं वरती काय आहे, आर घन छेद टी वर्ग, हे वरती अंशात आहे, त्याला कुठं आणायचं, खाली, त्याला छेदात घेतलंय बघा मी खाली, आर घन छेद टी वर्ग, तर त्याला कुठे घेतलंय मी, खाली छेदात घेतलं. छेदात घेताना काय करायचं, उलट करायचं, म्हणजे आर घन छेद काय होतं ते टी वर्ग, ते इथं खाली आल्यावर उलट काय होणार, टी वर्ग छेद आर घन होणार. मग आता केपलरचा जर तिसरा नियम वापरला आपण, इथं हवं तर लिहा, केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार, केपलरचा तिसरा नियम काय सांगतो, तर टी वर्ग छेद आर घन, याचं उत्तर काय येतं, के येतं. म्हणजे इथं काय करायचं, टी वर्ग छेद आर घन काढायचं, तिथं काय ठेवायचं, के ठेवायचं. आता के ठेवल्यानंतर बघा कुठलं कुठलं स्थिर आहे बघा, 4 ही संख्या आहे, म्हणजे 4 कधीही बदलणार नाही, 4ची किंमत जी 4 आहे तीच राहील. कुठल्याही वस्तूचं वस्तुमान बदलत नाही, त्यामुळे यम पण स्थिरच राहणार. पाय सुद्धा स्थिरांकच आहे, पायची किंमत किती घेतोय आपण, 22/7, म्हणजे ही सुद्धा एक स्थिर संख्या आहे. आणि आता के काढलाय, के सुद्धा काय आहे, स्थिर. म्हणजे हे सगळं काय आहे, स्थिर आहे, बरोबर. फक्त आर काय, आर म्हणजे त्याची त्रिज्या. आता ग्रह सूर्यापासून कधी कधी लांब असेल, कधी कधी जवळ असेल, त्यामुळे आर नेहमी काय होणार आहे, बदलत राहणार. त्यामुळे आर सोडला तर हे बाकीचे सगळे जे काय आहेत, आर सोडून सगळे काय आहेत, स्थिर आहेत. म्हणजे यफ कुणाला, आता हे छेदामध्ये, वरती अंशात नाही आहे, आर कुठे आहे, खाली आहे ना, छेदामध्ये. त्यामुळे यफ हा काय आहे, व्यस्त प्रमाणात आहे. म्हणजे अभिकेंद्रकी बल हे त्रिज्येला काय आहे, व्यस्त, त्रिज्येच्या वर्गाला, वर्ग आहे बघा इथं आर वर्ग, त्रिज्येच्या वर्गाला काय आहे, व्यस्त प्रमाणात आहे. आणि म्हणून काय म्हटलंय बघा, म्हणजे सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्रकी बल यफ हे जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत आहे ते अभिकेंद्रकी बल कुणाला बघा, त्यांच्यामधील अंतराच्या वर्गास व्यस्त प्रमाणात असते. अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात, व्यस्त प्रमाणात म्हणजे काय, छेदामध्ये. म्हणजे इकडं जर तुम्ही त्रिज्या वाढवली तर बल काय होतं, कमी होतं, किंवा बल जास्त असेल तर नक्कीच त्रिज्या त्यावेळी काय असणार आहे, कमी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे काय करायचं, हे सगळं गणितीय स्वरूप तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन तुम्ही या सगळ्या ज्या किमती मी समजावून सांगितलेल्या आहेत त्या समजावून घ्या.
आता आपण पुढचा भाग बघूया. आता आपण पुढील महत्वाचा मुद्दा बघूया, पृथ्वीचे गुरुत्वीय बल. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय येतं, परीक्षेत टिपा लिहा म्हणून प्रश्न येतो. तर त्या दृष्टीने हा प्रश्न महत्वाचा आहे किंवा हा मुद्दा महत्वाचा आहे. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलानं काय करत असते, स्वतःकडे आकर्षित करत असते. म्हणजे जे गुरुत्वीय बल आहे त्या गुरुत्वीय बलामुळे प्रत्येक वस्तूला काय करते, पृथ्वी आपल्याकडे आकर्षित करते, म्हणजे खेचून घेते. पृथ्वीचे वस्तुमान वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूत असते. बघा, पृथ्वीचं जे सगळं वस्तुमान आहे त्याच्या केंद्रस्थानी ते एकटवलेलं असतं. केंद्रस्थानी ते काय असतं, पृथ्वीचं वस्तुमान एकटवलेलं असतं. त्यामुळे कोणत्याही वस्तूवरील गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं होत असतं. म्हणजे गुरुत्वीय बलाची दिशा कुठली असते, तर गुरुत्वीय बलाची दिशा असते त्याच्या केंद्राच्या दिशेने. म्हणजे समजा ही पृथ्वी आहे, तर पृथ्वी गुरुत्वीय बल लावते, पण कुठे, त्या गुरुत्वीय बलाची दिशा कुठे असते, केंद्राच्या ठिकाणी असते. तर आता पुढे बघा, म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेने काय होते, सरळ खाली पडते. म्हणून जेव्हा वस्तू आपण पृथ्वीवरून एखादी वर फेकतो तेव्हा ती खाली येताना कशी येते, तर क्षितिज लंब दिशेने येते. ओके, जस्ट अ मिनिट. समजा ही पृथ्वी आहे, तर वस्तू जेव्हा खाली येते त्यावेळी ह्या अशा दिशेने ती येते, केंद्राच्या दिशेने येते, क्षितिज लंब. तसंच आपण जेव्हा दगड क्षितिज लंब दिशेत वर फेकतो तेव्हा हे बल त्याला खाली खेचते आणि त्याचा वेग काय करतं, कमी करतं. बल दोन्ही अर्थानं होतं. बलामुळे वेग सुद्धा वाढतो सरळ दिशेत असेल तर, आणि विरुद्ध दिशेत असेल तर वेग कमी होतो. म्हणजे वस्तू आपण वर फेकलेली असते आणि जे गुरुत्वीय बल आहे ते खालच्या दिशेनं असतं, त्यामुळे एकमेकांच्या विरुद्ध दिशा झाल्या. त्यामुळे बल काय करतं, ज्या वस्तू वर फेकलेल्या वस्तूचा वेग आहे त्याचा वेग काय करतं, कमी करतं. आणि सतत प्रयुक्त होत असलेल्या या बलामुळं दगडाचा वेग कमी कमी होत काही काळानं काय होतो, शून्य होतो. त्यामुळे एकदा का वेग शून्य झाला की मग ती वस्तू खाली यायला सुरू होते. आणि त्याच बलामुळे मग दगड काय येतो, खाली पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने येऊ लागतो आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतो. आता पृथ्वीचं गुरुत्वीय बल चंद्रावर सुद्धा प्रयुक्त होत असतं आणि त्याचमुळे चंद्र पृथ्वीभोवती काय करतो, परिक्रमा करतो. तसंच मानव किंवा माणूस जे कृत्रिम उपग्रह सोडतो पृथ्वीभोवती परिक्रमा करणार, तर त्याच्यावर सुद्धा पृथ्वीचं गुरुत्वीय बल असल्यामुळे ते काय करतात, पृथ्वीभोवती फिरत असतात. चंद्र व कृत्रिम उपग्रह याच कारणांमुळे काय करत असतात, पृथ्वीवर फिरत असतात. आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण. बघा, पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते, आपण वरती बघितलं. आता न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केलं तर त्या बलामुळे काय होतं, त्वरण निर्माण होतं. त्वरण म्हणजे काय, वेगातील बदल. जेव्हा तुम्ही एखादी वस्तू एका विशिष्ट वेगानं जात असतं आणि त्यावेळी त्याच्यावर बल लावलं तर एकतर त्या वस्तूचा वेग वाढतो किंवा कमी होतो. जर वस्तू ज्या दिशेनं चालली आहे त्याच दिशेला बल लावलं तर वस्तूचा वेग काय होणार आहे, वाढणार आहे. पण वस्तू ज्या दिशेनं चालली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने बल लावलं तर वेग काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे इथे आपण काय म्हणणार, वेगामध्ये जो बदल होतो त्यालाच आपण काय म्हणतो, त्वरण असं म्हणतो. आणि वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं. या नियमानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे सुद्धा काय होतं, त्वरण निर्माण होतं. कुठलाही बल ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी त्याच्यामध्ये वस्तू त्वरण म्हणजे वेगामध्ये बदल होतो. त्याचप्रमाणे गुरुत्वीय बलामुळे सुद्धा काय होतं, त्वरण निर्माण होतं. आणि यालाच आपण काय म्हणतो, पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण असं म्हणतो. पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण कुठल्या अक्षराने दाखवतात, तर लहान अक्षर जी ने दाखवतात. मोठ्या अक्षर कॅपिटल जी जे आहे ते आपण काय म्हणतो, गुरुत्वीय स्थिरांक. आणि लहान जो जी आहे त्याला आपण गुरुत्वीय त्वरण असं म्हणतो. आता ही एक सदिश राशी आहे, म्हणजे दिशेवर अवलंबून आहे. तर त्वरण ही कसली राशी आहे, सदिश राशी आहे. म्हणजे ती धन किंवा ऋण असू शकते, दिशेवर अवलंबून आहे, त्यामुळे ती एक सदिश राशी आहे. पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाची दिशा तिच्या गुरुत्वीय बलाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्राकडे म्हणजे क्षितिज लंब असते. बघा,
त्या गुरुत्वीय त्वरणाची दिशा कुठे असते. जसं गुरुत्वीय बल हे केंद्राच्या दिशेने असतं, तसंच ते गुरुत्वीय त्वरण सुद्धा काय असतं, केंद्राच्या दिशेने किंवा क्षितिज लंब दिशेने असते. जसं आपण वरती बघितलं, त्याची पण दिशा त्याच्यासारखीच असते, गुरुत्वीय बलासारखी. आता आपण पुढील भाग बघूया. आता आपण जे गुरुत्वीय त्वरण जी आहे तर त्याची किंमत किती असते ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. तर बघा, न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर असलेल्या m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल हे F असतं आणि त्याचं त्वरण g खालील प्रमाणे काढता येतं. म्हणजे समजा पृथ्वी आहे, त्या पृथ्वीच्या केंद्रापासून r अंतरावर, म्हणजे पृथ्वीपासून थोडंसं वर असेल पण केंद्रापासून त्याचं अंतर किती आहे, त्या वस्तूचं r अंतरावर आहे आणि त्या वस्तूचं वस्तुमान किती आहे, m. तर त्याचं गुरुत्वीय त्वरण g कसं काढायचं बघा, ते आपण बघणार आहोत. तर गुरुत्वीय त्वरणाचं सूत्र काय, F G m1 m2 आणि दुसरं छेद t वर्ग. आता g म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक, तो इथं दिसतोय तुम्हाला. ओके, आता त्याच्या पुढे बघा, F चं सूत्र काय आहे, G m1 m2 छेद d चा वर्ग, म्हणजे त्यांच्या अंतराचा वर्ग. g इथं काय आहे सांगा, गुरुत्वीय स्थिरांक. आता m म्हणजे पहिली वस्तू, पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान. आता इथं आपल्याकडे एक वस्तू आहे आणि दुसरी एक आहे पृथ्वी. तर पृथ्वीचं वस्तुमान किती घेतलेलं आहे, m, आणि दुसऱ्या वस्तू म्हणजे आपल्याकडे जी वस्तू आहे त्या वस्तूचं वस्तुमान किती घेतलेलं आहे, m. म्हणजे इथं एकूण दोन वस्तू आहेत, एक पृथ्वी आणि ज्याच्यावर गुरुत्वीय त्वरण काढणार आहे ती लहान वस्तू, त्याचं वस्तुमान m. त्यांच्यामधलं अंतर किती आहे, r. तर हे झालं आपलं गुरुत्वीय बलाचं सूत्र, जे की आपण न्यूटनच्या गुरुत्वीय सिद्धांतावरनं काढलं. पण खरं तर बलाची व्याख्या काय आहे, वस्तुमान गुणिले त्वरण. आता त्वरण इथं किती आहे, g आहे, म्हणजे ही आपली मूळची व्याख्या झाली बलाची. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. आणि हे बल कसलं झालं, तर गुरुत्वीय बलच आहे, पण आपण कशानं काढलं ते, न्यूटनच्या गुरुत्वीय सिद्धांतानुसार. आता दोन्ही पण तेच आहेत, गुरुत्वीय बलच आहेत. म्हणजे डाव्या बाजू समान म्हणून उजव्या बाजू पण काय येणार, समान येणार. म्हणजे 1 व 2 वरून जर हे दोघे समान असतील तर इकडचे दोघे पण काय येणार, समान येणार. म्हणजे काय येणार बघा, mg बरोबर काय येणार, g r वर्ग. आता दोन्हीकडे काय आहे बघा, लहान अक्षरातील m आहे, m ला m कॅन्सल होईल, म्हणजे काय येईल बघा, g बरोबर r वर्ग. म्हणजे वस्तू ज्यावेळी पृथ्वीच्या केंद्रापासून r या अंतरावर असेल त्यावेळी त्याचं गुरुत्वीय त्वरण किती येणार आहे, हे ह्या सूत्रानं काढायचं, r. आता जर समजा वस्तू पृथ्वीवर असेल, पृथ्वीवरच आहे ती वस्तू, ओके, तर केंद्रापासूनचं अंतर म्हणजेच काय, पृथ्वीची त्रिज्या असणार आहे. जर बाहेर असेल तर अंतर किती होणार, r होणार. पण पृथ्वीवरच जर वस्तू असेल तर अंतर काय होणार, त्रिज्या एवढं होणार, पृथ्वीची त्रिज्या. म्हणजे ह्या r ऐवजी काय लिहायचं, हे r लिहायचं. हे कधी, जर वस्तू कुठे असेल, पृथ्वीवर असेल, त्यावेळी त्रिज्या ही घ्यायची. मग आता आपण काय करायचं बघा, g ची किंमत टाकायची. ही आपली g ची किंमत आहे. पृथ्वीचं वस्तुमान m हे इथं आहे, r वर्ग. इथे बघा हा r, ही r ची किंमत टाकली, त्याचा वर्ग केला. हे सगळं आपण जर कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेटरवर सुद्धा करू शकता तुम्ही, तर त्याचं उत्तर हे इथं येते, 9.77 m मीटर प्रति सेकंद वर्ग. हे असं त्याचं उत्तर येतं, आपल्याला मिळतं. जीचं एकक लक्षात ठेवायचं, मीटर प्रति सेकंदचा वर्ग त्वरण. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याची किंमत शोधू शकतो. हे कशावर आहे, पृथ्वीवरचं आहे त्याची किंमत, वस्तू जर पृथ्वीवर असेल तर. कारण हा r आपण काय घेतलाय, पृथ्वीची त्रिज्या, म्हणजे वस्तू जर पृथ्वीवर असेल तर त्याचं मूल्य हे आहे. तर आता आपण पुढील भाग बघूया, g च्या मूल्यात होणारे बदल. जे गुरुत्वीय त्वरण g आहे त्याच्या किमतीमध्ये कशा प्रकारे बदल होत जातो. कारण गुरुत्वीय स्थिरांक g ची किंमत सगळीकडे स्थिर असते,
म्हणजे गुरुत्वीय त्वरण आहे जी, त्याची किंमत मात्र काय होत असते, सगळीकडे बदलत असते. ठीक, प्रत्येक स्थानानुसार बदलत असते. मग आता पहिला बदल बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. आता बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूंच्या स्थानानुसार काय होते, बदलते. कारण काय बघा, पृथ्वी ही लंब, त्याचा पण आकार थोडासा असा लंब वर्तुळाकार असल्यासारखाच आहे. त्यामुळे केंद्रापासून प्रत्येक बिंदूचं अंतर काय असतं, थोडंसं कमी जास्त असतं. त्यामुळे ती त्रिज्या सतत बदलत राहते. आता काय होतं बघा, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा व विषुववृत्ताजवळ थोडासा फुगीर असतो. बघा याच्यामध्ये मी दाखवताना पृथ्वी अशी दाखवतो, तर मधला जो विषुववृत्त आहे त्या विषुववृत्ताजवळ तो थोडासा फुगीर असतो, आणि जे ध्रुव आहेत, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव, तिथं त्याचा आकार थोडासा काय असतो, चपटा असतो. आता त्यामुळे काय होतं बघा, त्यामुळे काय होतं, तर विषुववृत्ताजवळ फुगीर असल्यामुळं त्रिज्या तिथं जास्त असते, आणि ध्रुवांजवळ चपटा असल्यामुळे त्रिज्या कमी असते. म्हणजेच काय, अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आणि विषुववृत्ताजवळ काय असते, जास्त असते. बघा अशी ही पृथ्वी आहे, आणि इथला भाग समजा काय जास्त फुगीर आहे, त्यामुळे इथं विषुववृत्तावरची त्रिज्या काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि मग जीचं सूत्र बघा, जीचं सूत्र काय आहे, तर GM छेद R वर्ग. म्हणजे R वर्ग ना त्रिज्येनं काय करतोय आपण, भागतोय. मग विषुववृत्ताजवळ त्रिज्या काय आहे, जास्त आहे, म्हणजे R ची किंमत जास्त आहे. मग ज्यावेळी आपण मोठ्या संख्येनं भागतो त्यावेळी भागाकार नेहमी काय येतो, कमी येतो. त्यामुळं जीचं मूल्य काय होतं, तिथं कमी होतं. बघा बाकी सगळं मी बाजूला करतोय. जेवढी R ची किंमत जास्त, म्हणजे जेवढ्या मोठ्या संख्येनं भागाल तेवढी जी ची किंमत काय होते, कमी होते. आणि याचमुळे काय होतं बघा, जीचं मूल्य जे आहे, म्हणजे थोडक्यात काय होतं, इकडं ध्रुवांजवळ सर्वात कमी, म्हणजे पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ सर्वात कमी आणि विषुववृत्ताजवळ जास्त, म्हणून काय होतं, जीचं मूल्य ध्रुवांजवळ सर्वात जास्त असतं आणि विषुववृत्ताजवळ सर्वात काय असतं, कमी असतं. मी आत्ताच सांगितलं तसं, विषुववृत्तावर त्रिज्या जास्त असते, म्हणजे त्रिज्येची किंमत काय असते, जास्त. त्यामुळे इकडं विषुववृत्तावर जी ची किंमत काय असते, कमी असते, सर्वात कमी असते. विषुववृत्ताकडे जाताना कमी कमी होत असते बघा. म्हणून म्हटलंय बघा इथे, हे समजून घ्या, विषुववृत्तावर जीचं मूल्य काय असतं, सर्वात कमी असतं, कारण तिथं त्रिज्या जास्त असते. आणि ध्रुवांवर काय होतं बघा, ध्रुवांवर जे त्रिज्या आहे ती कमी असते, त्यामुळे जीचं मूल्य सर्वात जास्त ध्रुवांवर असतं. लक्षात ठेवा, जिथं R कमी तिथं जीचं मूल्य जास्त. मग ध्रुवांवर काय होतं, त्रिज्या कमी आणि जीचं मूल्य जास्त. आणि विषुववृत्तावर काय होतं, तर त्रिज्या जास्त, त्यामुळे जीचं मूल्य ते काय आहे, कमी होतं. म्हणून लक्षात ठेवा थोडक्यात, पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आणि विषुववृत्तावर जास्त असते त्रिज्या, आणि बरोबर त्याच्या उलटं काय होतं मग, म्हणून जीचं मूल्य त्रिज्या ध्रुवांवर कमी आहे, म्हणून जीचं मूल्य ध्रुवांवर सर्वात जास्त आहे, आणि विषुववृत्ताकडे जाईल तसं ते कमी कमी होत जातं, आणि विषुववृत्तावर मात्र जीचं मूल्य सर्वात कमी आहे, कारण पृथ्वीची त्रिज्या तिथे जास्त आहे. तर अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, थोडक्यात हे लक्षात ठेवा. महत्वाचं वाक्य काय, तर जीचं मूल्य सर्वात जास्त ध्रुवांवर असतं, आणि ते किती आहे बघा, 9.832 मीटर प्रति सेकंद वर्ग. आणि जीचं मूल्य सर्वात कमी विषुववृत्तावर असतं, ते किती आहे, 9.78 मीटर प्रति सेकंद वर्ग. हे लक्षात ठेवा. आता उंचीनुसार बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जसजसं आपण वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते आणि जीचं मूल्य काय होतं, कमी होतं. बघा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून समजा पहिला पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे, तर अंतर किती होणार, R. हळूहळू वाढत जात काय होणार, R, म्हणजे हा वाढत वाढत समजा गेला, तर जेवढं अंतर जास्त तेवढं जीचं मूल्य काय होणार, कमी होणार. कारण काय बघा, सूत्र काय आहे जीचं, GM
यम छेद एकतर पृथ्वीवर असेल तर आर किंवा पृथ्वीपासून थोड्या अंतरावर असेल तर आर वर्ग. मग याची किंमत जर वाढत गेली म्हणजे भागणारी संख्या जर वाढत गेली तर जीचं मूल्य काय होतं कमी कमी होत जातं. म्हणजे उंचीनुसार काय होतं उंचीनुसार जीचं मूल्य काय होतं कमी कमी होत जात. आता खोलीनुसार बघा पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचं मूल्य बदलत राहतं. वस्तू पृथ्वीच्या केंद्राजवळ गेल्यामुळे आता वस्तूवर होणारा गुरुत्वीय बलाचा बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो. म्हणजे यमचं मूल्य बदलतं. याचा एकत्रित परिणाम म्हणून आत जात असताना जीचं मूल्य काय होतं कमी होतं. काय होतं बघा ज्यावेळी आपण आता इथं कल्पना करायची आहे. खरं तर आपण पृथ्वीच्या आतमध्ये जातोय त्यामुळे बघा इथे पृथ्वीचं केंद्र आहे, वस्तू पृथ्वीवर आहे, त्यावेळी अंतर किती आहे आर आहे. आणि आता बघा आता काय होणार आहे तर ही पृथ्वी आहे आणि आता आपण वस्तू काय करणार आहे समजा आतल्या भागात आणली तर केंद्रापासूनचं आधीचं अंतर किती होतं हे एवढं होतं आर. आता ते केवढं झालंय कमी झालं. हे समजा आधीचा R1 आहे हा R2 तर R2 हे अंतर काय कमी आहे म्हणजे त्रिज्या कमी झाली. काय कमी झाली त्रिज्या कमी झाली. तर आपल्या डोक्यात काय येतं जीचं मूल्य काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे. पण इथं तसं होत नाही. काय होतं बघा ज्यावेळी तुम्ही आत जाताय म्हणजे समजा ही पृथ्वी आहे पृथ्वीच्या आतमध्ये समजा तुम्ही इथं गेलात तर एवढा भाग पृथ्वीचं वस्तुमान काय होतं कमी होतं. जे सूत्रातली यमची किंमत सुद्धा काय होते कमी होते. जी मध्ये बघा जी यम यम छेद आरचा वर्ग. आता हे आरचा वर्ग करा काय हरकत नाही. तर जसं जसं आत जाल तस तसं पृथ्वीचं वस्तुमानाचा भाग आहे तो काय होतो कमी होतो. म्हणजे यम कॅपिटल यम जे आहे त्याचं काय होतं कमी होतं. म्हणजे वस्तुमानात जे कमी होतं ते फार मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळं वरचा अंशातला भाग जर कमी झाला वरचा अंशातला भाग जर कमी झाला म्हणजे त्रिज्या समजा कमी कमी व्हायला लागली तर इकडे जी वाढणार आहे. पण ऍक्च्युली काय होतं इथला यम पण कमी व्हायला लागतो म्हणजे अंशातला भाग पण कमी व्हायला लागतो. त्यामुळे होतं काय जी खरं तर जास्तच कमी व्हायला लागतो कारण वस्तुमान मोठ्या प्रमाणात कमी होतं जसं आपण आत जाईल तसं. त्यामुळे खरं तर जीची किंमत वाढण्याऐवजी काय होते कमी होते. आणि आता बघा हा एक चौथा मुद्दा तुम्ही महत्वाचा लक्षात ठेवा. कारणे त्यामध्ये आपण बघणार आहोत. पृथ्वीच्या केंद्रस्थानी जे जीचं मूल्य असतं ते 0 असतं. गुरुत्वीय त्वरण जी हे पृथ्वीच्या केंद्रस्थानी काय असतं 0 असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. दुसऱ्या भागामध्ये आपण इथपर्यंतचा भाग बघितलेला आहे. पुढचा भाग जो आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल.